इलेक्ट्रोकेमिस्ट्री या प्रकरणामध्ये आपल्याला कशाचा विचार करायचा, काय आहे नेमकं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये, थोडे इंट्रोडक्शन घेऊया आणि नंतर प्रत्यक्ष आपण शिकवायला सुरुवात करूया. काय शिकायचं आहे नेमकं आपल्याला, काय आहे प्रकरणामध्ये. आपल्याला केमिस्ट्रीमध्ये दोन प्रकारच्या रिॲक्शन लक्षात आल्या आहेत. रिॲक्शनचे असंख्य प्रकार आहेत, त्याला वेगवेगळे बेसिस लावतो आपण. तर दोन प्रकार कोणते दिसून आले आपल्याला, की एक प्रकार असा दिसून आला की काही रासायनिक अभिक्रिया घडत असताना इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. काही रासायनिक अभिक्रिया घडत असताना इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, एक ड्राय सेल असतो आपल्याकडे घरी, प्रत्येकाने बघितलेला असेल. टॉर्च मध्ये आपण वापरतो, ते लावलं की लाईट लागतो तुमचा, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली, बल्ब लागला म्हणजे, नाही का. त्या ड्राय सेल मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे केमिकल्स असतात, त्यात रासायनिक अभिक्रिया होतात आणि त्या रासायनिक अभिक्रियेतून इलेक्ट्रिसिटी तयार होते. मागच्या वर्षी आपण एक डॅनियल सेल घेतला होता पहा, ते झिंक रॉड, झिंक सल्फेट, कॉपर रॉड, कॉपर सल्फेट जोडलं, इलेक्ट्रिसिटी तयार झाली होती. मग इथेही काय झालं, रासायनिक अभिक्रिया झाली आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली. मग अशा बऱ्याच रिॲक्शन्स आहेत, बऱ्याच रासायनिक, किंवा आपलं लेड ॲक्युमुलेटर असेल, बऱ्याचशा रासायनिक अभिक्रिया अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो विशिष्ट उपकरणाच्या साहाय्यानं. नाहीतर रिॲक्शन घडून राहिली, वीज झाली तयार, असं नाही, त्याला वेगळे डिव्हाइस वापरतो आपण. मग जे उपकरण वापरतो आपण त्याला गॅल्व्हॅनिक सेल म्हणतात किंवा व्होल्टेइक सेल म्हणतात. जो डॅनियल सेल आपण बघितला होता तो व्होल्टेइक सेलचं उदाहरण आहे. काय होतं इथे, रासायनिक ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, इलेक्ट्रिसिटीमध्ये होत असतं. काय झालं डॅनियल सेलमध्ये किंवा त्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये, कशाचं रूपांतर कशात झालं, एनर्जी तयार होत नाही, एनर्जी नाहीशी होत नाही, पण एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीमध्ये होतं, हे माहिती आहे आपल्याला थर्मोडायनामिकच्या प्रिन्सिपलनुसार. मग जेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तेव्हा कोणी ना कोणीतरी खर्च झाला असलं पाहिजे. मग त्यात तिथे कोण खर्च होतं, केमिकल एनर्जी. म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडत असताना जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते तेव्हा कोणता प्रकार घडतो, केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. ज्या उपकरणाच्या साहाय्यानं होतं, ज्या डिव्हाइसच्या थ्रू होतं, त्याला काय म्हणतो आपण मग, गॅल्व्हॅनिक सेल किंवा इलेक्ट्रोलिटिक सेल. याचा अभ्यास या प्रकरणात करायचा. दुसरा, रासायनिक अभिक्रियेचा असा काही प्रकार आहे की अशा काही रासायनिक अभिक्रिया आहेत की ज्या फक्त तेव्हाच घडून येतात की जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून पाठवाल. उलटा प्रकार, काही रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, इलेक्ट्रिसिटी पाठवावी लागते, तेव्हाच त्या घडून येतात. जसं फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला वॉटरमधून हायड्रोजन ऑक्सिजन जर बाहेर करायचे असते, वेगळे करायचे, वॉटर H2O, हायड्रोजन ऑक्सिजन वेगळं करणं सोपं नाही, स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. कोणताच केमिकल रिएजंट, कोणता ऑक्सिडायझिंग एजंट, कोणीच तो बॉन्ड ब्रेक करू शकत नाही. त्यामुळे वॉटरमधून हायड्रोजन ऑक्सिजन करणं केमिकली शक्य नाही होत, रासायनिक दृष्ट्या ते शक्य नाही होत. मग तिथे आपल्याकडे एकच उपाय आहे, तो म्हणजे काय असतो, मग आपण इलेक्ट्रिसिटी पाठवतो आणि जबरदस्ती त्या रिॲक्शन घडवून आणतो. त्या नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणून आपण त्याला. आपोआप घडतात का, नाही, तुम्ही जबरदस्ती घडवून आणल्या त्या. नॉन स्पॉन्टेनियस, की ज्याच्यासाठी कशाचा वापर करावा लागला तुम्हाला, इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करावा लागतो. HCl मधून इलेक्ट्रिसिटी पाठवा, हायड्रोजन वेगळा होतो,
क्लोरीन वेगळा होतो. सोडियम क्लोराईड मधून पाठवा, सोडियम वेगळा केला जातो, क्लोरीन वेगळा केला जातो. म्हणजे बऱ्याचशा रिॲक्शन अशा आहेत की ज्या घडवून आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, इलेक्ट्रिसिटी पाठवावी लागते. मग तुम्ही इलेक्ट्रिसिटी पाठवली, ती नाहीशी झाली, मग एनर्जी नाहीशी होत नाही, म्हणजेच त्याचं रूपांतर कशात झालं असलं पाहिजे, केमिकल एनर्जीत झालं. केमिकल चेंज घडवून आणला त्याने. म्हणजेच काय झालं की दोन्ही प्रकार शक्य आहे. इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये आणि केमिकलचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करता येणं शक्य आहे विशिष्ट उपकरणांच्या साहाय्यानं. मग अशा दोन्ही प्रकारच्या रिॲक्शन आपल्याला या प्रकरणात शिकायच्या आहे. पहिला प्रकार, जिथे केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते, त्या सेलला तुम्ही गॅल्व्हॅनिक सेल, व्होल्टेइक सेल म्हटलं नाही का. आणि अशा काही रासायनिक अभिक्रिया आहेत की ज्या घडवून आणण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बाहेरून पाठवावी लागते, तेव्हाच त्या रिॲक्शन घडवून आणल्या जातात. म्हणजेच इथे तुमच्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये झालेलं आहे, झालेलं असतं असं आपण म्हणतो. आणि त्या उपकरणाला म्हटलं जातं इलेक्ट्रोलिटिक सेल. दोन प्रकारचे सेल आले. इलेक्ट्रोलिटिक म्हणजे काय झालं, इलेक्ट्रिकलचं रूपांतर केमिकलमध्ये, आणि गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे कोण, केमिकलचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. बस या दोन गोष्टींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आणि इलेक्ट्रिसिटी आलीच त्यामध्ये, आता इलेक्ट्रिकल एनर्जी. मग इलेक्ट्रिसिटी कशी वाहते, कंडक्टर आपल्याला माहिती आहे, मेटॅलिक कंडक्टर आहे, किंवा द्रावणातून पण इलेक्ट्रिसिटी वाहत असते. तर ती का वाहते याचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, आता मी डेफिनेशन सांगतो म्हणजे ही समजेल. इट इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. इथून प्रकरणाचं इंट्रोडक्शन संपलं. आपण काय करूया तर डेफिनेशन, इथून प्रकरण सुरू होत आहे. It is the branch of physical chemistry which deals with the interconversion between electrical and chemical energy. That is conversion of electrical into chemical, chemical into electrical energy, called as a electrochemistry. ही रसायनशास्त्राची अशी ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो कशाचा, इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणा, अँड केमिकल एनर्जी किंवा केमिकल चेंज म्हणा. इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल इंटरकन्व्हर्शन, इकडून तिकडे होतं, तिकडून इकडे पण होतं नाही का. मग आता व्याख्या पहा बरं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द और विच स्टडी द इंटर रिलेशन, इंटरकन्व्हर्शन बिटवीन इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट इज इलेक्ट्रिसिटी, अँड केमिकल एनर्जी. याचा अभ्यास करणारी केमिस्ट्रीची ब्रँच. नाउ द डिव्हाइस, उपकरण, which convert electrical energy into chemical energy is called as a electrolytic cell. And the device which convert chemical energy into electricity or electrical energy is called as a galvanic or voltaic cell. काही अडचण आहे का पहा बरं त्याच्यात. हे दोन्ही प्रकार दिसून येतात. उदाहरण सांगितले मी तुम्हाला. इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये ज्या उपकरणात होतं त्या उपकरणाला म्हणायचं आहे तुम्हाला आता इलेक्ट्रोलिटिक सेल. अँड द प्रोसेस विच टेक्स प्लेस इन इलेक्ट्रोलिटिक सेल इज नोन एज इलेक्ट्रोलिसिस. आणि याच्यात जी प्रक्रिया घडते त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोलिसिस. काय घडत असलं पाहिजे तेच, conversion of electrical energy into chemical energy, or here chemical change is brought by applying electricity. Chemical change is brought by using the electrical energy, and the process is called as the electrolysis, which takes place in electrolytic cell. Galvanic cell, dry cell, lead accumulator, हे याचे बरेच एक्झाम्पल आपण घेणार आहोत. पण त्यातले सिलेबस मधून काढले. ड्राय सेल काढला, लेड अॅक्युम्युलेटर काढलं, फ्युएल सेल काढला, बरेचसे कमी केला अभ्यासक्रम. हरकत नाही, ते काही आपण त्याचा विचार करणार नाही. पण व्होल्टेइक सेल मध्ये डॅनियल सेलचं उदाहरण आपण 11वीतच डिस्कस केलेलं आहे. तुम्ही त्या नोट्स मध्ये पाहून घ्याल. मग आता इंट्रोडक्शन कळलं का पहा बरं. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला प्रकरणामध्ये करायचा आहे. अगोदर आपण याचा अभ्यास करू आणि मग कंडक्टिव्हिटीचा विचार करू.
कंडक्टिव्हिटी, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रिसिटी, मेटॅलिक कंडक्टर काय, इक्विव्हॅलन्स कंडक्टर काय आहे, मोलार कंडक्टिव्हिटी काय आहे, याचा विचार थोडं प्रकरणाच्या शेवटी करू आणि हे समजलं तरच ते समजेल, अन्यथा ते कळणार नाही. म्हणून आपण प्रकरण थोडंसं मधातून सुरू करतोय. ते झाल्यानंतर मग आपण त्यातला जो पहिला पार्ट आहे तुमचा कंडक्टिव्हिटीचा तो घेऊया, म्हणजे ते समजायला तुम्हाला अधिक सोयीचं होईल. चालेल. आता 11वीचं काही नॉलेज आहे की जी इथे या प्रकरणात आपल्याला अतिशय उपयुक्त राहील, ते आपण थोडंसं रिवाइज करू आणि मग आपल्या प्रकरणाकडे जाऊया. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय आपण 11वीत घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट घेतलेला आहे. एक एक उदाहरण आपण पाहूया आणि मग आपल्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. चालेल. ऑक्सिडेशन कशाला म्हणतो आपण? इट इज ए केमिकल रिएक्शन इन विच the substance that is atom, ion or molecule, it loses or it donate one or more electron to other substance called as a oxidation. Loss of electron म्हणजे ऑक्सिडेशन. अगदी सिंपल लँग्वेज मध्ये एखादा पदार्थ, मग ऍटम असेल, आयॉन असेल, मॉलिक्यूल असेल, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देत असेल तर त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. इथे ऑक्सिडेशन नंबर पदार्थाचा वाढलेला असतो. मग ऑक्सिडेशन म्हणजे काय पहा. Oxidation, it is the reaction in which the substance, that is atom, ion or molecule, it loses or it donate one or more electron. Zinc आहे Zn+++2 इलेक्ट्रॉन, हे झालं ऑक्सिडेशन. इथे झिंकने 2 इलेक्ट्रॉन दिले, कोणाला तरी दिले असतील ते, हे ऑक्सिडेशन रिएक्शन झाले. याचा ऑक्सिडेशन नंबर अनकंबाइंड स्टेट 0, जेवढे चार्जेस तेवढा 0 पासून +2 वर गेला म्हणजे इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ऑक्सिडेशन असतं. हे 11वीत घेतलंय आपण. किंवा सोडियम, इट डोनेट 1 इलेक्ट्रॉन, Na+ इलेक्ट्रॉन 0 होता +1 झाला. ऍल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन देतो, Al3++3 इलेक्ट्रॉन. हे सगळं ऑक्सिडेशन आहे बघा, 0 वरून +3. मग आता हे माहिती आहे तुम्हाला काय आहे ऑक्सिडेशन? हे शब्द नेहमी येणार या प्रकरणात. ऑक्सिडेशन, इट इज द प्रोसेस इन विच द सबस्टन्स it loses or donate one or more electron called as oxidation, or increase in the oxidation number is also known as a oxidation. याच्या विरुद्ध प्रक्रिया आहे रिडक्शन. Addition of electron, or it is a chemical reaction in which the substance it accept or gain one or more electron from other substance called as a reduction. मात्र रिडक्शन काय? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन शार्पली. फॉर एक्झाम्पल कॉपर आयॉन, इट एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स कॉपर. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. सबस्टन्स, एटम, आयॉन और मॉलिक्यूल, इट एक्सेप्ट 1 और मोर इलेक्ट्रॉन कॉल्ड एज ए रिडक्शन. हे रिडक्शन झालं ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. किंवा 1/2 O2, एक ऑक्सिजन आहे, हा 2 इलेक्ट्रॉन घेतो, O- आयॉन तयार झाला. 1/2 Cl2+2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केल्यावर टॉईस Cl- झालं. 1/2 Br2, एक क्लोरीन, ठीक आहे, Cl2 लिहितो, टॉईस क्लोरीन. किंवा असं लिहू शकता तुम्ही 1/2 Cl2+1 इलेक्ट्रॉन Cl, असंही लिहू शकता. हे सारखंच आहे, बरोबर आहे. इथे 1 इलेक्ट्रॉन घेतला, इथे 2 घेतले आपण. Cl2, 2 क्लोरीन, 2 इलेक्ट्रॉन घेतले, टॉईस Cl-. किंवा 1 क्लोरीन 1/2 Cl2 म्हणजे 1 क्लोरीन, 1 इलेक्ट्रॉन Cl-. हे असंही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. मग आता हे कोण झालं? Br2 घेऊ शकता तुम्ही. हा Br2+2 इलेक्ट्रॉन, इट विल यूज टॉईस Br-. हे सगळं काय झालं आता? हे झालं रिडक्शन, दॅट इज ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. मग ही व्याख्याही आपण घेतलेली आहे. The reaction in which the substance accept 1 or more electron called as a reduction. Now it is observed that oxidation reduction reaction always takes place simultaneously. It never takes place independently. आता ह्या 2 रिएक्शन स्वतंत्रपणे कधीच घडत नाही. कुठे ऑक्सिडेशन होत असेल तर कोणाचं तरी रिडक्शन झालेलंच असतं, बरोबर आहे. म्हणजे फक्त ऑक्सिडेशन होत नाही, फक्त रिडक्शन होत नाही. रिडक्शन जर घडून आणायचं असेल तर कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन आणावं लागतील की नाही, याला द्यावं लागतील. याला दिले याचं रिडक्शन, पण ज्याच्याकडून आणले त्याचं काय झालं असलं पाहिजे, तो ऑक्सिडेशन. नुसतं आपोआप होईल का? इलेक्ट्रॉन फिरून राहिले, का इकडे तिकडे धरले, दिले, कोंबून झालं रिडक्शन, असं होणार नाही. कोणाकडून तरी आणले, कोणाला तरी दिले. एकाचं ऑक्सिडेशन, दुसऱ्याचं रिडक्शन होत असतं.
आणि म्हणून आपण त्या डॅनियल सेलमध्ये एक रिएक्शन घेतली होती, झिंक प्लस कॉपर सल्फेट म्हणजे Cu प्लस प्लस इट विल गिव्ह Zn प्लस 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 Cu. ही रेडॉक्स रिएक्शन आहे जी डॅनियल सेलमध्ये झाली होती. मग इथे झिंकचं ऑक्सिडेशन झालं, कॉपर आयॉनचं रिडक्शन झालेलं दिसून येतं. ही स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे, आपोआप होते, आपण काही केलेलं नसतं इथे. मग झिंकचं रूपांतर Zn प्लस प्लस मध्ये झालं, कसं होईल? बाय लुझिंग 2 इलेक्ट्रॉन. आणि कॉपर आयॉनचं रूपांतर कॉपर मध्ये कसं होईल? ते 2 इलेक्ट्रॉन यांनी घेतले म्हणून. म्हणजे बघा, झिंकचं ऑक्सिडेशन झालं, कॉपर आयॉनचं काय झालं? रिडक्शन झालं. बेरीज करा, ही रिएक्शन तुम्हाला मिळाली. म्हणजे ही काय झाली आता? रेडॉक्स रिएक्शन. या रेडॉक्स रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन दिसणार नाही, कारण जेवढे इलेक्ट्रॉन दिल्या जातात तेवढेच घेतल्या जातात. 2 दिले 2 घेतले, 1 दिला 1 घेतला, 5 दिले 5 घेतले. आणि म्हणून नेट रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसणार नाही कुठे? रेडॉक्स रिएक्शन मध्ये. मग याला आपण रेडॉक्स रिएक्शन असं म्हणत असतो. मग रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय? इट इज अ सम ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन और सायमल्टेनियस ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन इज कॉल्ड एज अ रेडॉक्स रिएक्शन. हे 11वीत आपण घेतलेलं आहे ऑक्सिडेशन रिडक्शन नावाच्या प्रकरणात. आणि डॅनियल सेलचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे, तेही वाचून काढा. मग आपल्याला ऑक्सिडेशन माहिती झालं, आपल्याला रिडक्शन माहिती झालं, आपल्याला रेडॉक्स रिएक्शन माहिती झाली, बरोबर आहे. आता जी उपकरणं आहेत, एक तर इलेक्ट्रोलिटिक सेल असेल किंवा तुमचा गॅल्व्हॅनिक सेल असेल, तिथे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल येणार आहे. ते रॉड असतील त्याला इलेक्ट्रोड म्हणण्यात येतं. हे शब्द येणार आहे, काय म्हणायचं त्याला? इलेक्ट्रोड. चालेल, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, निगेटिव्ह इलेक्ट्रोड असे शब्द वापरणार आपण. किंवा याला ऍनोड आणि कॅथोड पण म्हणण्यात येतं. आता ऍनोड आणि कॅथोडची व्याख्या केल्या जाते. ऍनोड कॅथोड हे इलेक्ट्रोड आहे. ऍनोड इज दॅट इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. हे पाठच करून ठेवायचं. मग तो इलेक्ट्रोलिटिक सेल असो का तो गॅल्व्हॅनिक सेल असो, कोणताही सेल असो, चार्जेस नुसार आपण त्याला ठरवत नाही ऍनोड कोण कॅथोड कोण. मग ऍनोड कोण असतो? ऍनोड हा असा इलेक्ट्रोड असतो की जिथे ऑक्सिडेशन घडून येत असतं, आणि कॅथोड असा इलेक्ट्रोड आहे की जिथे रिडक्शन घडून येत असतं. म्हणून आपण व्याख्या करूया, ऍनोड इज दॅट इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस अँड कॅथोड इज दॅट इलेक्ट्रोड वेअर रिडक्शन टेक्स प्लेस. हा सगळा इंट्रोडक्शनचाच भाग आहे. चालेल. आता आपल्याला इथून पुढे आपलं प्रकरण सुरू होत आहे. आपल्याला आता ह्या गोष्टी माहिती आहेत तसं गृहीत धरलं मी. आणि आता समोर जायचंय आपल्याला इलेक्ट्रोलिटिक सेल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. इथून पुढे आपलं प्रकरण सुरू होतं. हा झाला इंट्रोडक्शनचा भाग. आता ते बोर्ड म्हणते घेऊ नका इंट्रोडक्शन. काय सिलेबस कमी करायचं तर काय कमी केलं? इंट्रोडक्शन कमी करा. ऍनोड कॅथोड सांगू नका मुलांना, इलेक्ट्रोड सांगू नका म्हणतात. काय आहे हे काढून टाका म्हणतात. डोके फिरले का पुढं काय समजणार? हे एवढं काढून टाका म्हणतात. अरे शिकवावं लागणार आहे ना. हे माहित नाही तर तुम्हाला काय कळणार आहे? ऍनोड म्हणणार, कॅथोड म्हणणार, इलेक्ट्रोड म्हणणार, आणि हे सिलेबस मधून कट केलं. नाही म्हणजे मजलेच रिकामीच आहेत अक्षरशः. मी तुम्हाला फार पूर्वी म्हटलेलं आहे, केमिस्ट्रीमध्ये 90% शिक्षकांचेच मधले रिकामी. हे दुर्दैव आहे. कशासाठी आहे केमिस्ट्री? का आहे? हे काय आहे या प्रकरणात? कशासाठी शिकणार आहोत? काय आहे कंडक्टिव्हिटी? सुंदर प्रकरण असतं. कोणीच नाही, फक्त पुस्तक. वो देखो कार्बन, वो आला, वो इलेक्ट्रॉनिक परफेक्ट, ये देखो 2 to the power n, ये n है. अरे वाह वाह, मोठा फॅक्टरी. अरे वा. असो पद्धत असते. मग आणि हे बरेचसे मुलं असे म्हणतात की ज्यांनी मागच्या वर्षी क्रॅक केलेली आहे परीक्षा, त्यांचे नंबर लागले तिथे त्यांना बोलावतात, यांनी मागच्या वर्षी एवढे मार्क घेतले, शिकवतोही तसाच शिकवतो. चालू द्या. असो. तर आता आपण इलेक्ट्रोलिटिक सेल कसा असतो, जसं डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन वर्किंग बघितलं आपण. इलेक्ट्रिकल एनर्जी कशी तयार होते, का तयार होते, कोणत्या रिएक्शन घडून येतात हे तिथे सांगितलंय. तसं आपण आता अगोदर इलेक्ट्रोलिटिक सेल कसा वर्क करतो त्यावर आधारितच पॉइंट, प्रश्न, प्रॉब्लेम पण आहे. मग आता आपला पहिला पॉइंट सुरू होत आहे. आता हे सगळं इंट्रोडक्शन झालं. इलेक्ट्रोड म्हणजे काय, इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोलिटिक सेल, गॅल्व्हॅनिक सेल,
बरोबर आहे. थोडक्यात इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे दोन्ही आले त्यात. इलेक्ट्रोकेमिकल सेलचे दोन प्रकार झाले, इलेक्ट्रोलिटिक आणि गॅल्व्हॅनिक. इलेक्ट्रोलिटिक म्हणजे काय, इलेक्ट्रिकलचं रूपांतर केमिकलमध्ये, आणि गॅल्व्हॅनिक म्हणजे काय, केमिकलचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आता आपल्याला जायचं आहे इलेक्ट्रोलिटिक सेल. आता इलेक्ट्रोलिटिक सेलची व्याख्या सांगा बरं मला. इट इज ए डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. हे असं उपकरण आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशात होणार आहे, केमिकल एनर्जीमध्ये. म्हणजेच काय होणार आहे, एक केमिकल चेंज टेक्स प्लेस बाय द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी कॉल्ड एज ए इलेक्ट्रोलिटिक सेल. इट इज ए डिव्हाइस वेअर केमिकल चेंज takes place by using electrical energy called as a electrolytic cell. आता कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ सिंपल इलेक्ट्रोलिटिक सेल, त्याचं मेकॅनिझम समजावून सांगायचं की नेमकं काय आहे, कसं रूपांतर होतं, काय रिॲक्शन होतात हे आपल्याला आता समजावून घ्यायचं. हा पॉइंट डायरेक्टली 3 मार्काला 4 मार्काला पण विचारला जाऊ शकतो. मग आता आपण कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रोलिटिक सेल पाहूया. काय आहे आता इथे हे माहिती झालं. आणि द प्रोसेस विच टेक्स प्लेस इन इलेक्ट्रोलिटिक सेल इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिसिस. जी प्रक्रिया इथे घडते, जी रिॲक्शन घडते, जे वर्किंग आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे, काय असतं बघू आपण आता याच्यामध्ये. इट कन्सिस्ट ए बिकर containing a electrolyte or solution of electrolyte. See here, fused sodium chloride. फ्युज्ड म्हणजे वितळलेलं, पाण्यातलं द्रावण नव्हे. सोडियम क्लोराईड घेतलं, गरम केलं, वितळलं, बरोबर आहे, लिक्विड स्टेट मध्ये आणलं. लिक्विड स्टेट मध्ये याचे आयॉन फ्री होतात, म्हणजे Na+ आणि Cl- आयॉन आता येथे तयार आहे. हे मोल्टन म्हणजे फ्युज्ड सोडियम क्लोराईड मी घेतलं. कोणता इलेक्ट्रोलाइट घेऊ शकता, पण आपल्याला 2 दिलेले आहेत त्यांनी. फ्युज्ड सोडियम क्लोराईडचं उदाहरण अगोदर घेऊया आपण. कॉपर सल्फेट घ्या, झिंक सल्फेट घ्या, कॉपर नायट्रेट घ्या, सिल्वर नायट्रेट घ्या, गोल्ड क्लोराईड घ्या, सोडियम क्लोराईड घ्या, ॲक्वाइज घ्या, हे घडणार. ठीक आहे, आपल्याला 2 उदाहरणं द्यायची आहेत, त्यापैकी हे पहिलं. हेच उत्तर द्यायचं तुम्ही एक्सप्लेनेशन मध्ये. इट कन्सिस्ट ए बीकर कंटेनिंग फ्युज्ड सोडियम क्लोराईड. नाउ 2 carbon rod, that is graphite rods, are immersed in it. 2 ग्रॅफाइट रॉड म्हणजेच कार्बन रॉड. तो ड्राय सेल फोडून पहा, त्यात सापडतो हा ग्रॅफाइट रॉड. काळा रंगाचा रॉड असतो मध्यभागी. फोडून पाहिलाय कधी ड्राय सेल? नाही. व्हेरी गुड. वापरही कमी झाला त्याचा हल्ली. पूर्वी त्याच्यात रेडिओ सगळं त्या ट्रान्झिस्टर त्याच्यात चालायचे, टॉर्च वगैरे. It consists to graphite electrodes, rod, graphite. Called as an electrode. याला इलेक्ट्रोड म्हणणार आहोत आपण. चालेल. 2 carbon rod, graphite rods are immersed in it. They act as an anode and cathode actually. Now these 2 rods are then connected to the source of electricity, that is the battery, positive terminal, negative terminal. ही बॅटरी, स्टोरेज बॅटरी, इलेक्ट्रिसिटी पाठवायची आहे ना आपल्याला, मग बॅटरी लागेल. 4 सेल एकत्र करा, झालं डीसी सोर्स तुमचा. 4 ड्राय सेल, एक ड्राय सेल 1.5 व्होल्ट देतो साधारणतः. 6 व्होल्ट झालं. इलेक्ट्रिसिटी पास करण्यासाठी काफी आपल्याला तेवढं. मग ते इथे बॅटरी लावली आपण, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, किंवा लेड ऍक्युम्युलेटर लावा. एक की वगैरे बाकीची अरेंजमेंट, वाटलं तर रिओस्टॅट वगैरे दाखवा, नाही दाखवलं तरी चालतं. हे दाखवू नका, काही गरज नाही त्याची आपल्याला. कुठे जोडलं? ठीक आहे. These 2 carbon rods are then connected to the positive and negative terminal of the storage battery to apply the electricity. कशासाठी जोडलं मी हे? इलेक्ट्रिसिटी अप्लाय करण्यासाठी. वाक्यात काही अडचण? These 2 carbon rod are then connected by connecting wire. पांढरे छोटे छोटे वायर असतात कॉपरचे, पांढरे यात त्याला दोरा गुंडाळलेला असतो.
कॉपर वायर, कनेक्टिंग वायर म्हणून आपण त्याला. These two carbon rod graphite rods are then connected to the positive and negative terminal of the battery to apply the electricity. Now the electrode which is connected to the positive terminal is called as an anode, where oxidation takes place, and the electrode which is connected to the negative terminal of the battery called as a cathode, where reduction takes place. कॅथोड वर नेहमी रिडक्शन होत असतं, एनोड वर नेहमी ऑक्सिडेशन होत असतं. म्हणजे हा झाला एनोड, हा झाला कॅथोड. हे बघा, कन्स्ट्रक्शन लिहिलं 1 मार्क मिळतो, डायग्राम काढले पुन्हा 1 मार्क मिळतो. 4 मार्कापर्यंत प्रश्न असतो हा. मग आता इथपर्यंत आलं का लक्षात काय काय आहे? एक बिकर आहे, त्याच्यात वितळलेलं सोडियम क्लोराईड टाकलेलं आहे आपण, 2 कार्बनचे रॉड टाकले ग्रॅफाइटचे, आणि ते इलेक्ट्रिसिटीच्या सोर्सला जोडून दिले. बरोबर आहे. की टाकल्यानंतर इलेक्ट्रिसिटी पास करता येईल, की काढली तुमची इलेक्ट्रिसिटी बंद पण करता येईल तुम्हाला. मग आता ही अशी अरेंजमेंट केली. पहा बरं, 4 वाक्य तुम्हाला लिहिता येतील का? काय आहे कंस्ट्रक्शन मध्ये? हा इलेक्ट्रोलिटिक सेल कसा असतो? इट कन्सिस्ट ए बीकर containing electrolyte solution, say fused sodium chloride is used here. 2 carbon, that is graphite rods, are immersed in it. Then they are connected to the positive and negative terminal of the storage battery to apply the electricity. The electrode which is connected to the positive terminal of the battery is known as the anode, and the electrode which is connected to the negative terminal of the battery is called as a cathode. आलं सर्व? आता वर्किंग कसं चालतं, काय होईल आपल्याला? Working when electricity is passed through this fused sodium chloride, then what happens? आता मी की टाकून देतो, की टाकल्यानंतर सर्किट कंप्लीट झालं. आता इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्यातून, कुठून? सोडियम क्लोराइड, मोल्टन वितळलेलं. When electricity is passed through this fused sodium chloride solution, molten fused sodium chloride, then here chemical changes takes place. आता रासायनिक अभिक्रिया घडून येतात. नॉन स्पॉन्टॅनियस, उत्स्फूर्तपणे घडत नाही, जबरदस्ती घडवून आणून राहिलो आपण इलेक्ट्रिसिटी पास करून, म्हणजे नॉन स्पॉन्टॅनियस. आता काय घडून येतं पहा. व्हेन इलेक्ट्रिसिटी इज पास्ड थ्रू दिस फ्युज्ड सोडियम क्लोराइड, देन इट इज ऑब्झर्व्ड दॅट सोडियम मेटल गेट डिपॉझिटेड ऑन कॅथोड. आतमध्ये दाखवतोय मी. कोण जमा झालं इथे? सोडियम मेटल, म्हणजे याने सोडियम मेटल गेट डिपॉझिटेड ऑन द कॅथोड. जेव्हा इलेक्ट्रिसिटी आपण पास करतो तेव्हा हळूहळू रिएक्शन होते. रिएक्शन होत असताना असं दिसतंय की इथे सोडियम जमा होऊन राहिलेला आहे, मोल्टन सोडियम इथे जमा होऊन राहिलेला आहे. अँड पेल ग्रीन कलर्ड क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ऍट एनोड. आणि आता एनोड वर काय होतं? तो म्हणतो एनोड वर इथे आपल्याला क्लोरीन गॅस बाहेर पडताना दिसतो. बघा आता इथे हे कोण बाहेर पडून राहिलं? क्लोरीन गॅस, Cl2 झाला की नाही चेंज, केमिकल चेंज झाला. सोडियम क्लोराइड पासून सोडियम इकडे जमा झालं, क्लोरीन निघून गेला, तर सोडियम क्लोराइड, सोडियम वेगळा झाला, क्लोरीन वेगळा झाला. आपोआप झाला का? हा नाही. याला काय खर्च झालं? इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच कशाचं रूपांतर कशात झालं म्हणायचं आपण? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. हा जो रासायनिक बदल झाला, एक केमिकल चेंज टेक प्लेस बाय द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन इलेक्ट्रोलिटिक सेल. वर्किंग मध्ये लक्षात आलं तुमच्या आता. व्हेन इलेक्ट्रिसिटी इज पास्ड थ्रू दिस fused sodium chloride solution, then sodium metal get deposited at cathode and chlorine gas get liberated at anode. रिझल्ट काय मिळाला आपल्याला इलेक्ट्रोलिसिसचा? a sodium metal get deposited at cathode while a pale green colored chlorine gas get liberated at anode. हा रिझल्ट मिळाला आपल्याला. आता असं का झालं? रिएक्शन काय झाली? इथे क्लोरीनच का आला, इथे सोडियमच का आला, हे सांगावं लागेल आपल्याला. त्याला म्हणायचं रिएक्शन. मग रिएक्शन ऍट एनोड आणि रिएक्शन ऍट कॅथोड बघूया आपण काय काय झालं ते, आणि असं का झालं. ठीक आहे, इकडे सोडियम का नाही आला, इकडे क्लोरीन का नाही आला, असंच का झालं? मग याचं उत्तर द्यायचं आपल्याला. अगदी सोपं आहे. पहा आता, फ्युज्ड सोडियम क्लोराइड आहे, म्हणजे इथे Na+Cl- आयन या द्रावणामध्ये आहेत आता. बरोबर, Na+ आणि Cl-. तुम्ही बघा आता इलेक्ट्रिसिटी मी पाठवली यामधून,
आता हा रॉड तुमचा पॉझिटिव्हली चार्ज आहे, बाहेरून आणलेला, हा निगेटिव्हली चार्ज आहे. आता काय होईल पहा खाली द्रावणात हे Na+Cl- आयन, Na+ पॉझिटिव्ह आयन कोणाकडे अट्रॅक्ट होतील? निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे, आणि निगेटिव्ह आयन पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे. व्हेरी सिंपल, बरोबर आहे की? मग आता पहा, when electricity is passed through this fused sodium chloride, then negatively charged Cl- ion, they are migrated, attracted towards the positive electrode, that is towards the anode. या द्रावणात जेवढे काही Cl- ion असतील ते हळूहळू त्या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे मायग्रेट झाले, चालले जवळजवळ ते उडून गेले त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे. मग हे Cl- ion आले इकडे, येऊन राहिले. इथे आल्यानंतर काय होतं पहा, एनोड. एनोड म्हणजे कोण आहे? हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. हा Cl- ion, इट डोनेट द इलेक्ट्रॉन टू द रॉड अँड फॉर्म द क्लोरीन ॲटम. आता हा इथे आल्यानंतर तो काय करतो? Cl- ion आहे तो त्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. कोणाला? त्या रॉडला. आणि मग काय शिल्लक राहिलं? इलेक्ट्रॉन देऊन टाकले. असे इलेक्ट्रॉन देतोय तो याला. हे Cl- ion इथे आले, इलेक्ट्रॉन देऊन टाकला. आता क्लोरीन ॲटम, दोन क्लोरीन ॲटम लगेच एकत्र येतील, क्लोरीन क्लोरीन, आणि कोण तयार होईल? Cl2, क्लोरीन गॅस. मग मी असं लिहितो आता ट्वाइस Cl- Cl2 + 2 इलेक्ट्रॉन. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी हे असं आवश्यक आहे. पहा बरं, दोन Cl-, दोन पासून दोन क्लोरीन ॲटम ते लगेच एकत्र आले, मॉलिक्यूल तयार झाला. आणि हा क्लोरीन गॅस आता चालला वर इथे, आणि आता त्या रॉडवर कोण जमा झालं? हे इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट ऑक्सिडेशन. एनोड इज दॅट इलेक्ट्रोड वेअर ऑलवेज ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. झालं सिद्ध, एनोडवर नेहमी ऑक्सिडेशन होत असतं. आता इकडचा प्रकार तर समजला तुम्हाला काय झालं, इथे सोडियमच का आला. आता काय होतं की हे इलेक्ट्रॉन इथे जमा होऊन राहिले, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज, गर्दी तयार झाली, पोटेन्शियल वाढतं. लाईक चार्जेस जवळ आले तर पोटेन्शियल वाढतं, असं कोण म्हणतं? फिजिक्स म्हणतं. वाक्य आठवलंय? लाईक चार्जेस जवळ आले तर पोटेन्शियल, पोटेन्शियलची व्याख्या तशी आहे, इन्फानाइट डिस्टन्स वरून लाईक चार्जेस जवळ आला, काय पोटेन्शियल तयार होता, असावं काहीतरी असं. पण लाईक चार्जेस पोटेन्शियल वाढलं, आणि इलेक्ट्रॉन ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. हे आता सांगितलं मी तुम्हाला. मग आता हे इलेक्ट्रॉनची गर्दी झाली, इलेक्ट्रॉन चालले इकडून इकडे, आता हे इकडे आले, हे इकडे आले आता इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, कारण पोटेन्शियल वाढलं, इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊन राहिला, तर ते या एनोड कडून कॅथोडकडे इकडे आल्यानंतर बघा आता हा रॉड तसाही निगेटिव्हली चार्ज. आता द्रावणातले कोणते आयन इकडे मायग्रेट होतील? Na+, सगळे Na+ आयन द्रावणातले चालले इकडे. मग इथे आल्यावर काय होईल आता पहा, कॅथोड हा आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड. मग आता हे ट्वाइस Na+ आयन, इट ऍक्सेप्ट दॅट 2 इलेक्ट्रॉन अँड इट विल फॉर्म द सोडियम मेटल. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट रिडक्शन. म्हणजे इकडे आल्यानंतर हे इलेक्ट्रॉन बाहेरून आलेले या क्लोरीन- आयननी दिलेले, इकडे आल्यानंतर काय झालं? हे सोडियम आयन तिकडे अट्रॅक्ट झाले. मग इथे आल्यानंतर ते इलेक्ट्रॉन जे बाहेरचे बाहेर होते घेऊन टाकतो. मग हे पहा, सोडियम हे Cl- नी दिलेले इलेक्ट्रॉन घेऊन टाकले आहेत, आणि त्याचं रूपांतर कशात झालं? आता सोडियम मध्ये. म्हणजे कोणाचं रिडक्शन झालं? सोडियम आयॉनचं रिडक्शन झालं. कोणामध्ये? सोडियम मध्ये. ऑक्सिडेशन कोणाचं झालं? क्लोराईड आयॉनचं ऑक्सिडेशन झालं, आणि सोडियम आयॉनचं काय झालेलं आहे? रिडक्शन झालेलं आहे. असं आपण वाक्य वापरूया. पहा बरं, आता रिॲक्शन तुमच्या लक्षात आली का? मग टोटल रिॲक्शन जर मी केली आता तर हे असं होईल, ट्वाइस Na+ प्लस ट्वाइस Cl-, इट गिव्स ट्वाइस Na+ Cl2 वर चाललेलं आहे. ही झाली तुमची रेडॉक्स रिॲक्शन किंवा टोटल रिॲक्शन. रेडॉक्स नाही म्हणून याला, टोटल रिॲक्शन. ह्या नॉन स्पॉन्टेनियस आहे, या आपोआप घडून आलेल्या नाही. ही रिॲक्शन आपोआप घडून आलेली नाही, आपण जबरदस्ती घडवून आणली. मग या रिॲक्शनला कोणत्या रिॲक्शन म्हणायचं? नॉन स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. Because it takes place due to the passage of electricity. It means that where electrical energy is converted into chemical energy, and this process is known as the electrolysis. हे जे काही घडलं त्याला काय म्हटलं मी आता? इलेक्ट्रोलिसिस म्हटलेलं आहे. बघा बरं, म्हणजे थोडक्यात सोडियम क्लोराईड पासून सोडियम वेगळा केला, क्लोरीन वेगळा केला, आणि हे करण्यासाठी हे तसं शक्य नाहीये, हे फक्त इलेक्ट्रोलिसिसच होऊ शकतं.
तर याला नाव दिलेलं आहे आपण इलेक्ट्रोलिटिक सेल. आता समजा दुसरा पार्ट आपला असा दिला, नवीन ऍड केला यावर्षी त्यांनी तुमच्या बुकमध्ये, की मी फ्युस्ड सोडियम क्लोराईडच्या ऐवजी जर ॲक्वाईज सोल्युशन घेतलं तर काय होईल, पाण्यातलं द्रावण ॲक्वाईज, तर काय होईल. बरोबर आहे. त्याचा विचार आपण पुढच्या तासाला करूया.